नमस्कार, मी श्याम बाबुल। आज आपण दिंडोरी राखीव जो लोकसभा मतदारसंघ आहे या मतदारसंघाविषयी लोकमतचे निवासी संपादक किरण अग्रवाल साहेब यांच्याकडून त्या मतदारसंघातले एकूण निवडणुकीचं चित्र कसं असेल हे आपण जाणून घेणार आहोत। तर सर, तुम्ही जरा या मतदारसंघातला पूर्वपीठिका आणि सद्यस्थिती यात काय होऊ शकतं या निवडणुकीत तर आपण सविस्तर सांगाल तर योग्य होईल। दिंडोरी लोकसभा मतदारसंघ हा जो आहे हा मालेगाव लोकसभा मतदारसंघ जो पूर्वीचा होता याच्यातून 2009च्या पुनर्रचित मतदारसंघामध्ये वेगळा झालेला मतदारसंघ आहे। हा जेव्हापासून मतदारसंघ वेगळा झाला तेव्हापासून या मतदारसंघावरती सातत्याने भारतीय जनता पक्षाचे हरिश्चंद्र चव्हाण निवडून जात आले। यापूर्वी जेव्हा मालेगाव मतदारसंघ होता त्याही वेळेला हरिश्चंद्र चव्हाण हे भाजपाच्या वतीने निवडून गेलेले होते। म्हणजे एकूणच हरिश्चंद्र चव्हाण यांची खासदारकीची हॅट्रिक त्या मतदारसंघामध्ये झालेली असं म्हणता येईल। परंतु असं असताना यंदा हरिश्चंद्र चव्हाण यांचं तिकीट कापून राष्ट्रवादीतून आलेल्या डॉक्टर भारती पवार यांना भाजपाने मैदानात उतरवलेलं आहे। याचं कारण असं का भारती पवार या राष्ट्रवादीतून भाजपामध्ये आलेले आहेत, तसं शिवसेनेतून राष्ट्रवादीमध्ये गेलेले जे धनराज महाले आहेत त्यांना राष्ट्रवादीने तिकीट दिलेलं आहे आणि म्हणून राष्ट्रवादीत आपल्याला तिकीट मिळणार नाही म्हणून भारती पवार या भाजपामध्ये आलेले आहेत आणि तिथल्या उमेदवार बनलेले आहेत। तेव्हा एकूणच या मतदारसंघाची पार्श्वभूमी अशी आहे का या मतदारसंघातील दोन्हीही प्रमुख पक्षांचे उमेदवार हे आयात आहेत। यातही विशेष आपल्याला जर चर्चा करायची झाली तर आपल्याला एक बाब प्रकर्षाने लक्षात घ्यायला पाहिजे का या दोघांनाही आपल्या वडिलांचा आणि सासऱ्यांचा हा वारसा लाभलेला आहे। आपण एटी पवारांना जाणून असाल का एटी पवार जवळजवळ 45 वर्षांची राजकीय कारकीर्द असलेले हे नेते भारतीय लोकक्रांती दलापासून 1971 पासून उमेदवारी केलेले एटी पवार नंतरच्या काळामध्ये काँग्रेसमध्ये होते, काँग्रेसमधून नंतर ते भारतीय जनता पक्षामध्ये गेले, भारतीय जनता पक्षातून नंतर राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये आले, अशी त्यांची एकूणच वाटचाल राहिलेली आहे। तब्बल 8 वेळेला एटी पवार हे आमदार राहिलेले आहेत कळवण सुरगाणा या मतदारसंघातून। त्याच परिस्थितीत धनराज महाले आताचे जे राष्ट्रवादीचे जे उमेदवार आहेत ते स्वतः तर आमदार राहिलेले आहेतच, परंतु त्यांचे वडील हरिभाऊ महाले, हरिशंकर महाले ज्यांना आपण म्हणून ओळखतो, ते स्वतः सुद्धा 2 वेळेला खासदार आणि 2 वेळेला आमदार राहिलेले आहेत। या दोन्हीही दिवंगत नेत्यांचा वारसा घेऊन हे दोन्ही उमेदवार आलेले आहेत। म्हणजे आपल्याला हे लक्षात घेतलं पाहिजे का येथे प्राथमिक पातळीवरती आज उमेदवार म्हणून भारती पवार आणि धनराज महाले हे जरी आपल्या समोर आलेले असले तरी या दोघांच्याही पाठीमागे त्यांच्या वडिलांचा आणि सासऱ्यांचा एक खूप मोठा राजकीय वारसा आहे। त्याच्यामुळे या दोघांची पुण्य कोणाच्या कामाला येते असा एक मोठा प्रश्न आणि अशी एक उत्सुकता या मतदारसंघामध्ये निर्माण झालेली आपल्याला दिसते। दिंडोरी लोकसभा मतदारसंघाचे एकूण चित्र जवळपास आपल्या सगळ्यांच्या निदर्शनास आलंच आहे। ज्या पद्धतीने हरिश्चंद्र चव्हाणांची नाराजी आणि दुसरीकडे जीवा पांडू गावित यांनी उमेदवारी जाहीर केली आहे, तर या दोन्हीचा प्रभाव तर या मतदारसंघामध्ये दिसेल सरांच्या म्हणण्यानुसार। तर बघूया, आता घोडा मैदान जवळच आहे, चित्र लवकरच स्पष्ट होईल। हे खरं का हरिश्चंद्र चव्हाण यांची उमेदवारी कापली गेल्यामुळे ते नाराज झालेले आहेत, जागोजागी मेळावे घेऊन त्यांचे शक्ती प्रदर्शन पण चाललेले आहे। पण ते लक्षात घेतलं पाहिजे का लोकसभेसारखा जो मोठा मतदारसंघ असतो या मोठ्या मतदारसंघामध्ये अपक्ष म्हणून उमेदवारी करणं हे खूप तसं जिकिरीचं असतं। अशा परिस्थितीमध्ये 3 वेळेला खासदारकी अनुभवलेला हरिश्चंद्र चव्हाणांसारखा व्यक्ती हा अपक्ष उमेदवारी करण्याची धाडस करेल असं मला वाटत नाही। त्या पातळीवरती त्यांनी जे मेळावे घेतलेले त्याच्यामध्ये सुद्धा बोलून दाखवलेलं आहे का कोरड्या विहिरीत उडी मारण्याचा प्रयत्न मी करणार नाही आणि ते खरंही आहे। परंतु हे सुद्धा लक्षात घेतलं पाहिजे का भारतीय जनता पक्षाचं या मतदारसंघामध्ये तसं संघटनात्मक काम फारसं नसतानाही केवळ वैयक्तिक बळावरती किंवा वैयक्तिक नात्यागोत्याच्या संबंधावरती असेल, मित्रत्वाच्या संबंधावरती असतील, हरिश्चंद्र चव्हाण यांनी भारतीय जनता पक्षासाठी ही जागा राखून दिलेली आहे। त्याच्यामुळे त्यांची उमेदवारी नसली म्हणजे ते बंडखोर म्हणून जरी रिंगणामध्ये उतरलेले नसले तरी त्यांची नाराजी नक्कीच काही प्रमाणामध्ये समोरच्यांना म्हणजे भारतीय जनता पक्षाच्या युतीच्या उमेदवाराला ही त्रासदायक ठरणार आहे, याबद्दल शंका बाळगण्याचं कारण नाही। परंतु या पलीकडे दुसरा एक फॅक्टर जो आहे तो सुद्धा आपल्याला लक्षात घेतला पाहिजे का मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या वतीने जीवा पांडू गावित यांची सुद्धा उमेदवारी तिथे घोषित झालेली आहे। जेपी गावित यांनी सुद्धा आतापर्यंत 8 वेळेला येथे निवडणूक लढलेली आहे आणि ते रिंगणामध्ये आहे
आणि हरिश्चंद्र चव्हाण यांनी नाराज झाल्यानंतर जो मेळावा सुरगाण्यामध्ये घेतला, या सुरगाण्याच्या मेळाव्यामध्ये चव्हाणांनी स्वतः असं सांगितलेलं आहे की मला माकपाने उमेदवारी देण्याचा प्रयत्न केलेला आहे, किंबहुना माकपाचे जे.व्ही. गावित यांचा मुलगा इंद्रजित हा त्यांच्या मेळाव्याला उपस्थित राहिलेला दिसून आला. त्यामुळे यापुढच्या काळामध्ये जर नाराज झालेले हरिश्चंद्र चव्हाण हे प्रत्यक्ष निवडणुकीच्या रिंगणात न उतरता माकपाच्या उमेदवाराला मदत करताना दिसून आले किंवा माकपाचे जे.पी. गावित हे हरिश्चंद्र चव्हाण यांच्या कलाने होत असताना राष्ट्रवादीच्या उमेदवाराला मदत करताना दिसून आले तर आश्चर्य वाटून घेता येऊ नये. त्याच्यामुळे एकूणच दिंडोरी लोकसभा मतदारसंघातील ही जी काही निवडणूक होती आहे ही ज्या पद्धतीने हरिभाऊ महाले आणि त्याचबरोबर ए.टी. पवार यांच्या पुण्याईवर जर लढली जाणार असली तरी ह्या दोघी फॅक्टरची म्हणजे हरिश्चंद्र चव्हाण यांची आणि जे.पी. गावित या दोघा फॅक्टरची काय परिस्थिती राहते हे सुद्धा त्याच्यामध्ये महत्वाचं.